टॅली प्राईममध्ये लेजर कसे तयार केले जाते ते बघूया. त्यासाठी आपल्याला क्रिएटमध्ये जायचं आहे. लेजर, आपण एक 5 लेजर्स तयार करणार आहोत. पहिला लेजर आपला आहे परचेस अकाउंट. परचेस रिलेटेड जे काही लेजर्स आहेत त्याच्यासाठीचा ग्रुप येतो परचेसचा, परचेस अकाउंट म्हणून ग्रुप येतात. ओके. टाईप ऑफ लेजर्स हे आपण नॉट ॲप्लिकेबल ठेवूया, कारण डिस्काउंट किंवा इनवाइस राउंडिंगवालं हे लेजर नाही आहे. त्यानंतर GST वगैरे हा जो पार्ट आहे हा आपला पुढे GSTच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत, जसं की HSN कोड वगैरे काय असतो तो. त्यासाठी इंटर करून आपण ओपनिंग बॅलन्स, आता ह्याचा आपल्याला काय टाकायचं नाही आहे, त्यामुळे याला इंटर करून ॲक्सेप्ट करूया. ओके. त्याच्यानंतरचं लेजर आहे सेल्स अकाउंट. सेल्स रिलेटेड लेजरसाठी आपला ग्रुप सेल्स अकाउंट बनेल. कंट्रोल Aच्या साहाय्याने मी ॲक्सेप्ट करतो, कारण बाकीची सेटिंग मला आता सध्या तात्पुरती गरजेची नाही आहे, त्यामुळे कंट्रोल Aच्या साहाय्याने ॲक्सेप्ट. थर्ड आपलं राहील ऑफिस रेंट. ऑफिस रेंटचा ग्रुप राहील इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा आपला खर्च आहे, इनडायरेक्ट अप्रत्यक्षरित्या आपला होणारा खर्च राहतो. याला सुद्धा कंट्रोल Aच्या साहाय्याने आपण ॲक्सेप्ट करूया. त्याच्यानंतर आपलं टेलिफोन एक्सपेन्सेस आहे. टेलिफोन एक्सपेन्सेस हा सुद्धा आपला खर्च आहे, त्यामुळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस याचा ग्रुप इनडायरेक्ट एक्सपेन्सेस टाकून कंट्रोल Aच्या साहाय्याने ॲक्सेप्ट करूया. त्याच्यानंतर आपला रेंट रिसिव्ड, जो काय आपल्याला रेंट रिसिव्ड होईल त्याच्यासाठीचं लेजर आहे. हा आपला इन्कम राहील, इनडायरेक्ट इन्कम. ओके. कंट्रोल Aच्या साहाय्याने ॲक्सेप्ट करूया. आणि एक आपण बँक रिलेटेड लेजर बनवूया, जसं की बँक ऑफ इंडिया. ओके. बँक अकाउंट रिलेटेड लेजर्सचा ग्रुप राहील बँक अकाउंट. ओके. कंट्रोल Aच्या या ठिकाणी आपण अकाउंट नंबर वगैरे त्याचं सर्व टाकू शकतो. आपल्या डिटेल्स आपल्या इनवॉइसमध्ये मिळाली तर आपण त्याचा अकाउंट नंबर, IFSC कोड वगैरे सर्व टाकू शकतो या ठिकाणी. कंट्रोल Aच्या साहाय्याने ॲक्सेप्ट करूया. ओके. ही आपली लेजर्स तयार झाले. एस्केपच्या सहाय्याने आपण बॅक जातोय गेटवे ऑफ टॅलीवरती. ओके. तयार केलेल्या लेजरमध्ये काही फॉल्ट आला असेल किंवा जर का लेजरचा ग्रुप वगैरे चुकला असेल तर आपण अल्टरमध्ये जायचं आहे. ए प्रेस केलं तरी सुद्धा आपण अल्टरमध्ये डायरेक्टली जाता येतं. अल्टरमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी लेजरला आपल्याला अल्टर करायचं आहे, म्हणून लेजर इंटर. आपण जे लेजर तयार केले आहेत ती या ठिकाणी शो होत आहेत. इथे कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस ही 2 लेजर टॅली प्राईम स्वतः तयार करून देते, आपल्याला तयार करण्याची गरज नाही. जसं की आपण आता हे बँक ऑफ इंडियाचा सपोज पकडा लेजरचा ग्रुप आपण चुकवला असेल. सपोज पकडा बँक ऑफ इंडियाचं हे OD अकाउंट असेल तर त्याचा ग्रुप आपल्याला बँक अकाउंट टाकून जमणार नाही, तर त्यासाठी आपल्याला बँक OD अकाउंट म्हणून म्हणावं लागेल. ओके. इथे मी त्याला दुरुस्त करून घेतलं, त्याची OD लिमिट वगैरे जी काय असेल ती आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. बाकी कंट्रोल Aच्या साइन ॲक्सेप्ट करायचं. हे आपण केलं, अल्टर केलं लेजर, म्हणजे लेजरचा ग्रुप जो चुकला होता त्याला दुरुस्त केलं. त्यानंतर सपोज पकडा माझं एखादं लेजर पूर्णपणे मला डिलीट करायचं असेल तरी सुद्धा मला अल्टर लेजरमध्येच जायचं आहे. ओके. अल्टर लेजर्स. सपोज पकडा मला परचेस अकाउंट किंवा रेंट रिसिव्ड नावाचं लेजर हे डिलीट करायचं आहे. एंटर करायचं. Alt+D ही त्याची शॉर्टकट कीज आहे. Alt+D. ओके. डिलीट लेजर. येस. ओके. हे लेजर आपलं डिलीट झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण टॅली प्राईममध्ये लेजर कसं तयार केलं जातं, त्याला अल्टर कसं करतात, डिलीट कसं करतात हे आपण आता शिकलेलो आहोत.